या अभंगाद्वारे निळोबरांनी प्रतिपादन केलं की मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही मोडून या नानामते किंबहुना जोडून या नानामते देती सिद्धांच सौरसू निळा म्हणे ऐसे संत कृपावंत सिक सिंधू संत महात्म्यांनी जो मार्ग दावलाय त्या मार्गाने गेल्याच्या नंतर कशा रीतीने मानवी जीवनाचं कल्याण होतं महाराज. निळोबारे असतील, आदी करून जगद्गुरु तुकोबारे असतील, संत महात्म्यांचं झालं नो कल्याण. संतांच्या संगतीत मानवी जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर भगवान बाबा असे एकमेव साधू आहेत महाराज. त्यांच्या सानिध्यात तरी राहिलं. अजून सांगू का, मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना संत पंत भगवंत या सगळ्या अनुकूल गोष्टीत महाराज परमार्थातल्या आवर्जून सांगेल. संत तर चुकले ना, जीवनाचा सत्यानाश व्हायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव साधन संत. अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे संगती मनोमार्ग, संतांचे संगती मनोमार्ग गती. अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे, अकळावा श्रीपती येणे पंथे. संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव साधन संत आहे महाराज. संता पायी माथा ठेविता सद्भावे, संता पायी माथा ठेविता सद्भावे, संता पायी माथा ठेविता सद्भावे. भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा आपे आप, तेने भेटे देवा संत महात्म्यांनी पुरावे दिलेत महाराज. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव संत साधू साधने महाराज. मी आवर्जून सांगेल, रानमाळा असेल, हेलसवाडीचे भरपूर लोक आलेत. आवर्जून वाडीकरांची माफी मागतो. तारखेच्या संदर्भात तुम्ही आवर्जून मोठ्या अट्टासाने फोन केला. हेलसवाडीकर आहेत का? पण आता काय करावं, तारीख रिकामी नाही आणि तुम्हाला वाटलं लेकरू आपला हट्टाचं आहे, हक्काचं आहे, तुम्ही 2-3 दिवस सप्ताह राहायला नाही जमणार. ते काल्याचं त्या दिवशी तुम्ही ती तारीख दिली ती सकाळी लांब असल्यामुळं घेण्यात नाही आली, त्याबद्दल तुमचे हात जोडून माफी मागतो बरं का. लेकरांना आई वडिलाचं ऐकावं असं शास्त्र सांगतं, आवर्जून सांगेल. पण आजचं कीर्तन फक्त अभंगावर होणार आहे. ज्याला ऐकायचं त्याने इथं बसा, ज्याला नसलं ऐकायचं त्यानं निघून गेलं तरी चालेल. विठ्ठल भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव साधन साधू महाराज. भगवान बाबा म्हणजे कोण सांगू का तुम्हाला एका शब्दामध्ये? शांतीब्रह्मनाथ महाराजांची भाषा आहे महाराज. शांतीब्रह्मनाथ महाराज असं म्हणतात, ऐक साधूची लक्षणे जाण, उत्तम उत्तम ती सगुण, निवडून या श्रीकृष्ण उद्धवासी आपण सांगतू. साधूचे लक्षण सांगत असताना दया क्षमा एवढंच येतंय. शांतीले झालं तर साधूच्या लक्षणामध्ये दया शांती क्षमा 3 गुण येतात. पण शांती ब्रह्मनाथ महाराज यापुढेही बोलतात, कृपालु कृद्रोहस तितिक्षु सर्वदेहिनाम सत्यसारो नवद्यात्मा सम सर्वोपकारक कामैरत धीरदांतो मृत्यू सुजर किंचन आणि हो मित भुक्षांत स्थिरो मच्छरणो मुनिः अप्रमतो गभीरात्मा धृतिमंशित षडगुण आमानी मानत कल्पो. यासारख्या गुणांनी युक्त महात्मा म्हणजे श्री संत भगवान बाबा. विठ्ठल संख्येने सांगायचे ठरले तर साधूचे लक्षणे अनेक आहेत. साधूची लक्षणे अपार जाण, त्यात उत्तम उत्तम ती सगुण, निवडून या श्रीकृष्ण उद्धवासी आपण सांगतू. कृपाळुता, तत्वता, तितिक्षा, सहनशीलता, अनवद्य, द्वंद्व साम्य, परोपकारीपण, काम, बाहेंद्र निमकता, अतिमृदता, अतिपवित्र, अकिंचनता, मित भोजन, परमित भोजन, शांती, स्थिरता, मच्छरण,
मननशीलता, सावधानता, गांभीर्य, धृती, अमानिते, सन्मानाती, परबोधनी या 30 गुणांनी युक्त महात्मा म्हणजे भगवान बाबा. विठ्ठल विठ्ठल. हो, यांच्या चरणाशिवाय नाही महाराज. साधूचे संगती तरुण पाय, ज्ञानदेव सांगे दृष्टांताचे, ज्ञानदेव सांगे साधूचे संगती तरुण पाय, संगती तरुण पाय. आवर्जून कीर्तनाला झोप येईल महाराज. पण माझा नियम आहे, आम्ही घरदार आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं याच्याकरता सोडलेत. तुम्हाला 2 तासामध्ये हसवण्याकरता आम्ही घरदार सोडले नाही. म्हणून मी आवर्जून सांगेल, अभंगावर आपण 2 तास बोलू, पण गोड मस्त चिंतन करू. आज फक्त साधू कोणाला म्हणायचं, भगवान बाबा म्हणजे कोण, हेच आपल्या आज कीर्तनात आपलं उत्तम साधन. विठ्ठल विठ्ठल. साधूचे लक्षण 30 सांगितले महाराज. साधूचे संगती धरून आपटावे पाय. बरोबर का? काय म्हणणं आहे? ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात म्हणले ज्ञानोबा आहे. साधूचे संगती धरून आपटावे पाय असं आहे का? नाही. साधूचे संगती तरुण पाय महाराज. साधूच्या संगतीत राहिल्याच्या नंतरच आपल्या मानवी जीवनाचं कल्याण होतं महाराज. आज संकष्ट चतुर्थी धरणारे अनेक आहेत महाराज, पण याच्यातही खंडन केलं महाराज. भगवान परमात्म्याची माफी मागून बोलू, मी वाचन करून सांगतो. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सेवा करण्यापेक्षा भगवान बाबाची सेवा केली तर जास्त उद्धार होईल. देव यदा कदाचित उद्धार होईल अथवा न करील देव, पण भगवान बाबाची संगती धरली तरी जीवनाचं कल्याण होऊ शकतं. विठ्ठल विठ्ठल. आवर्जून माझी भाषा नाही, शांती ब्रह्मनाथ भागवत बोलतं महाराज. सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, अनेक नाहीच साधन सत्य जाण. उद्धवा या पुढच्या ओव्या सांगू. करिता श्रोत स्मार्थ कर्मासी, कर्मटे झाली पान पिसी, तरी मी नाकळी त्यासी क्लेश होमिसी कष्टता. गोदान भूदान तिलदान दान देता धनधान्य. हे तुमच्या डोक्याच्या वरून जाईल. यदा काही तुम्हाला जांभळी पिऊ शकते. ह्या नाथमारांच्या ओव्या, ज्ञानोबारांच्या ओव्या हे कीर्तन सांगणं म्हणजे झोपीच्या मोठ्या गोळ्या देणं आहेत. विठ्ठल आवर्जून सांगू का, भाषा कळते का माझी तुम्हाला? भाषा कळते का? मी जे बोलतोय ते कळतं ना? भाषा कळणंही महत्वाची महाराज. आवर्जून त्याच विषयावर होतो, पण भाषा कळणं कशी महत्वाची सांगतो मी. जळगाव साईडला 2-3 दिवसापूर्वी कीर्तनाला गेलो होतो. संत भोजन जसं आज अरुण भाऊनं, आमचे अरुण आप्पा आहेत, त्यांनी जेव घातलं, तसं तिथं जेवणाचा कार्यक्रम होता. विठ्ठल महाराज माझ्या बरोबर होते. बरोबर ना? ते जेवणा करता गेल्याच्या नंतर ते एका महिलेने हातात उचटणी आणि वाटी घेऊन आली. कोण? महिला. ती महिला म्हणे, महाराज तुम्हाला चटका देऊ का? म्हटलं आता चटका, आता बिया गडबडलो ना. चटका म्हणजे माझं काय नेमकं चुकी झाली, व्यवस्थित बसलो का नाही काय मला ते समजलं नाही. आमच्याशी चोपदार बाबा होते. मला त्यांना द्या आजी चटका. कोण? चोपदार बाबाला चटका द्या. कळालं? तुम्ही जागेवर आहेत का? चटका बघितलं. चटका म्हणजे गावरान मिरचीचा ठ्याचा. विठाला भाषा कळणंही महत्वाची महाराज. साधूची संगती तरुण पाय. भगवान परमात्म्याची साधना करायची असेल तर भगवान परमात्म्याचं नाम संत सुद्धा महत्वाचे नाहीत. वायानिक पंथा जासी नामा परते तत्व नाही, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, तत्व नाही रे अन्यथा, नामा परते तत्व नाही रे अन्यथा. वायानिक पंथा जासी वायानिक पंथा भगवान परमात्म्याचं नामचिंतन जीवनामध्ये किती महाराज. अनेक पंथ जगाच्या पाठीवर निर्माण झाले. वायानिक पंथा जासी जनी. वाया पंथाला जातं महाराज. एखाद्या चुकीच्या पंथाला लागलं, चुकीच्या संतांच्या सानिध्यात आलं तर मानवी जीवनाचं पतन होतं महाराज. त्याच्याकरता साधूच्या संगतीत राहावं लागतं. असंग संग दोषेन साधो यंती निष्क्रियाम, दुर्योधन प्रसंगेन. यदा कदाचित चुकला असेल पण परत म्हणतो, असंग संग दोषेन साधो यंती विक्रियाम. दुर्योधन प्रसंगेन
भीष्मो गो हरणे गता. तुम्हाला कथा माहिती आहे, मानवी जीवनातली संगती चुकली बरं का, संगती चुकली तर जीवनाचा सत्यानाश व्हायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. विठ्ठल शास्त्रकारांनी सांगितलंय, एक कावळा आणि राजहंस दोघं जण मित्र होते. लक्षपूर्वक आहे का, कावळा आणि राजहंस, पटपट बोला. कावळा आणि राजहंस दोघही मित्र असताना एका झाडावर बसले. कोण? कावळा आणि राजहंस. कावळा आणि राजहंस एका झाडाच्या फांदीवर बसल्याच्या नंतर तो त्या राज्याचा राजा होता. संगतीत बरं का, मूर्खाच्या संगतीत राहिलं तर जीवनाचं पतन किती होतं लक्षात ठेवा. राजा शिकार करून आल्याच्या नंतर त्या झाडाखाली बसला. कोण? राजा त्या देशाचा. मग राजा देशाचा त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर पाणी पिऊन बसला. शेजारी नदी आहे, नदीमध्ये पाणी पिल्याच्या नंतर झोप लागली राजाला. दुपारचा उन्हाचा पारा होता महाराज, बरोबर का, दुपारचा उन्हाचा पारा असल्याच्या नंतर झोप लागली राजाला. झोप लागली पण नेमकं एक सूर्याची किरण त्या तोंडावर पडत होती, चेहऱ्यावर. कोणाच्या? माझ्या नाही, राजाच्या. राजाच्या चेहऱ्याच्या तोंडावर पडत होती. झोप मोडत होती महाराज, विक्षेप होत होता झोपीमध्ये. मग काय केलं राजहंसाने? राजहंस म्हणी, या राजाचे आपल्यावर उपकार आहेत, आपण त्याच्या राज्यामध्ये राहतो, मग ते उपकाराची कृतज्ञता व्हावी याच्याकरता त्या काय केलं, राजहंसानं असे पंख धरले. सूर्याची किरण त्या चेहऱ्यावर पडू नये. लक्षपूर्वक आहे का, सूर्याची किरण त्या चेहऱ्यावर पडू नये याच्याकरता त्या राजहंसाने असे पंख लावून धरले महाराज. पण ते कावळे असतेच प्रत्येक गावामध्ये, आता मला जास्त बोलायचं नाही. त्या कावळ्यानं काय केलं, त्या राजाच्या इथं गंध लावला. बरोबर, गंध लावला, कळलं तुम्हाला काय केलं? गंध लावला म्हणजे काय केलं, जे करायचं ते केलं. जवळजवळ तुम्हाला कळलं. म्हणजे चांगले तुम्ही श्रोते, कलाकार, चॅप्टर जाग्यावर आहेत म्हणायला काय हरकत नाही. विठ्ठल कपाळावर गंध लावला राजाच्या. राजाची झोप मोडली महाराज. राजाला राग आला. राजहंस असे थवेद पंख धरून बसला होता. राजाची झोप मोडू नये याच्याकरता गंध कोणी लावला? कावळ्याने गंध लावला. राजाला खूप राग आला. धनुष्यबाण काढला आणि राजहंसाला मारून टाकलं महाराज. गंध कोणी लावला होता? कावळ्याने. मेलं कोण? राजहंस. राजहंस का मेला? कावळ्याच्या संगतीत बसला म्हणून. विठ्ठल पतन उधारा संगता महिमा त्याजवे आधमा संत सेवी त्याजवे आधमा संत सेवी पतन उधारा संगता महिमा त्याजवे आधमा संत सेवी त्याजवे आधमा संतांच्या संगतीत राहणं किती महत्वाचं आहे महाराज. भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एकमेव संत साधन आहे महाराज. श्रुती स्मृतीने सांगितलेले साधनं सुद्धा व्यर्थ पडतात. करिता श्रोत स्मार्त कर्मासी कर्मटे झाली पान पिसी तरी मी ना कळे त्यासी क्लेशो मेसी कष्टता गोदान भूदान तिलदान दान देता धनधान्य त्यासी मी नाटोपी दानाभिमान वचता. बरं, आज संकष्ट चतुर्थी बऱ्याच लोकांनी धरली. भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्या कष्ट संकष्ट चतुर्थी व्रत धरा असं कोणत्या महाराजांनी सांगितलं? त्याचा पत्ता मला द्या तुम्ही. काय असं कोणत्या ब्राह्मण लोकांनी सांगितलं की संकष्ट चतुर्थी धरल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होते? असं जर तुमच्या डोक्यात असलं तर डोक्यातलं काढून टाका महाराज. संकष्ट चतुर्थी धरल्याच्या नंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. अनेक याग केले संकष्ट चतुर्थी, अनेक व्रते करिता नेमी ते मी कर्मी ना तुटे राजसुयाग सर्वस्वे सुनी करिता चांग ते माझी प्राप्तीची नव्हती चांग. नाथ महाराजांची भाषा आहे भागवतामध्ये. या अनेक नाना साधनाच्या केल्या खटापटा, अनेक साधनं केलीत महाराज, नाही मग त्याची प्राप्ती होत नाही. मग त्याच्याकरता शांती नाथ महाराजांनी एक सुंदर ओवी वापरली. ते गेल्या संताच्या दारा धरुणी साधूच्या आधारा अवघी आली माझ्या घरा एव परंपरा मत प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याच्या जागी जर पोहोचायचं असेल, भगवान परमात्म्याची संगती केली तर जीवनाचं कल्याण होऊ शकत नाही महाराज. मी सांगतो, लाईव्ह कीर्तन नाही, कुठं विरील सोडायची सोडा. भगवान परमात्म्याच्या सानिध्यात राहून जीवनाचं कल्याणच होईल असं सांगता येत नाही महाराज. पण संत महात्म्यांच्या सानिध्यात राहिल्याच्या नंतर निश्चित रूपानं कल्याण होतं महाराज. तैशी धरली सत्संगती
भक्त माझी पदवी पावती शिकमजई पूज्य होती सांगो किती महिमान. आणि त्या संत महात्म्यांचं नामस्मरण केल्याच्या नंतर अशा संत महात्म्यांचं नामस्मरण केल्याच्या नंतर पाप जात. तुका म्हणे पापे जाती संताची यादवे, जाती संताची यादवे, जाती संताची यादवे. तुका म्हणे पापे, जाती संताची यादवे, जाती संताची यादवे, जाती संताची माईक नसलं तरी म्हणले चांगली बात आहे, त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला भाऊ. तुका म्हणे पापे जाती संताची अजपे. इथं मुद्दा चालू होता. भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर पाप जातं महाराज. जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, ये मने मन लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे, केशव माधव अच्युत वदता होय पात करणे. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. बरोबर ना? मनोजय वासना तोडून केली बिमोडी मणिपूर्ण. ही पुढची अवस्था झाली. पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्याच्या नंतर पाप जातं महाराज. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. संत महात्म्यांचं नामस्मरण केलं. आपण जीवनामध्ये उठता बसता भगवान परमात्म्याचं नामचिंतन जसं करतो, जसं भगवान भगवान बाबा असं नामचिंतन केल्याच्या नंतर सुद्धा पाप जाईल. विठ्ठल विठ्ठल. अहो सामान्य स्वरूपी का भगवान बाबांनी एकदा मारुतीरा किंबहुना महादेवाची प्राणप्रतिष्ठा करण्याकरता भगवान बाबाला आणलं महाराज. सांगतो भगवान बाबा ज्या वेळेस प्राणप्रतिष्ठा करण्याकरता आल्याच्या नंतर ब्राह्मणांनी रुद्राष्टक सुरू केली ती. गणान हरि ओम गणानान्त्वा गणपती गुं हवामहे प्रियानन्त्वा प्रियपती गुं हवामहे निधीनन्त्वा निधिपति गुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमात्वमजासि गर्भधम गायत्री त्रिष्टुप जगत्यनुष्टुपङ्क्त्या सह बृहत्तुष्णिहा ककुप्सोचिभिः शम्यन्तु त्वा द्विपदाजाश्च चतुष्पदाः स्त्रिपदाजाश्च कट्पदाः विच्छन्दाजाश्च छन्दाः सूचिभिः शम्यन्तु त्वा सहस्त्वमाः सह छन्दस आवृतः सह प्रमारेखयः सप्तदैव्याः पूर्वे काम्पन्धमनुदृशधीरा अन्वाले भिरे रत्यो नरस्मिन् ॐ जजाग्रतो दूरमुदयति दैवं तदुसुप्तस्य ततै वैति दूरङ्गमञ्ज्योतिकाञ्ज्योतिरेकन्तन्मे मनः. शेवटचा श्लोक. सुकारतिरश्वानि वजन्मनुक्यान्ने नीयते भीषुभिर्वाजिनैव हरि ओम सहस्रशीरिका. अशी प्राणप्रतिष्ठा भगवान बाबा आले महाराज. पण त्या संत महात्म्याने तिथं आल्याच्या नंतर प्राणप्रतिष्ठा सहित केली. पण शिक्षण त्या काळामध्ये एवढं नसताना सुद्धा ती रुद्राष्टाध्यायी भगवान बाबांनी म्हणून दाखवली महाराज. हे संत महात्म्यांचं अलौकिक कार्य. विठ्ठल विठ्ठल. भगवान बाबांच्या मस्तकावर ज्यावेळेस माणिक बाबांनी हात ठेवला महाराज, जीवनातला अंधकार दूर झाला. कसा अंधकार दूर झाला? शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या भाषेत सांगू का? येऊन गुरुनाथे मस्तकी ठेविला
जगत चालियेलो विठ्ठला अज्ञान अंधारू गुरुनाथे मस्तकी माता ठेवीला करू अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू गरजत चालेलो फिटला अज्ञान अंधारू एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. ज्या वेळेस भगवान बाबांच्या मस्तकावर माणिक बाबांनी हात ठेवला महाराज अज्ञान तिमिर गेले अंधार जीवनातला दूर झाला महाराज. कोणाच्या? हे संत महात्म्यांचे उपकार आहेत महाराज. त्या संत महात्म्यांनी जो मार्ग दावला त्या मार्गावर आम्ही निश्चित स्वरूपानं जाऊ. जीवनाचं कल्याण होईल निळोबारा अभंगाच्या प्रथम चरणात. मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी मार्ग दावून गेले आधी गेले आधी दयानिधी संत ते त्या मार्गाने जावं लागेल. मार्ग अनेक प्रकारचे बर का वाटा अनेक प्रकारचे आहेत पण मार्ग किती प्रकारचे? भक्ती मार्ग आहे. शांत बसा मुलांनो. ज्ञान मार्ग आहे. अनेक मार्ग आहेत ना महाराज. भक्ती मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, योग मार्ग आहे महाराज. पण संत महात्म्यांनी कोणता मार्ग सांगितला? भक्ती मार्ग सांगितला. योग मार्ग सामान्य नाही म्हणून योगाची वाटा जे निघाले गा सुबटा तया दुखाचा वाटा भागाला पाहे पाहलवाचे चने
जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून समुद्रबाई तरणी भक्ती पंत बहु सोपा भक्ती पंथ बहु सोपा पुण्याना गावे या पापा येणे दारे पा येणे किती खंडाती भक्ती पंथ बहु सोपा पुण्याना गावे या पापा येणे दारे कलियुगी नाही साधन, नामासारखं साधन नाही. मला सुरुवात त्या अभंगाची आठवण नेमकं, पण भक्ती पंत बहु सोपा. आणि योगानं गेलं तर नाही महाराज, ज्ञानानं सुद्धा नाही बरं का बाबा. मी आवर्जून सांगेन, अभंगावर बोलायला जेवढी मजा येते का तेवढी विनोदानं सुद्धा येत नाही. तुमच्यासारखे जाणकार माणसं फक्त पुढे पाहिजे. ज्ञान सुद्धा नाही महाराज. भगवान परमात्म्याचं ज्ञान श्रेष्ठ आहे का नाम श्रेष्ठ आहे? तुम्हाला सांगतो, बोला स्पष्ट, काय हरकत नाही. ज्ञान श्रेष्ठ का नाम श्रेष्ठ आहे? तुमचं काय मत आहे? काय श्रेष्ठ आहे? नाम श्रेष्ठ आहे, बरोबर आहे. काही काही बिनाकलीचे निघलेत आमच्यासारखे, गातात ज्ञानेश्वरी पाठ करी मारा. ज्ञान गिळो निघावा गोविंद गा, सकाळी 3ला तुटून काकडा करू लागतो. काय सकाळी 3ला चौथं चरण म्हणल्याच्या नंतर पहिलं आठवण्याकरता बुद्धी फिरवते माणसाची, बरोबर आहे की नाही? ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, टाळा टाळी लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद, भोग भोगताची अटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. आपलं प्रमाणित झालं. मी ज्ञानाची वाट सांगितली. योग मार्गे मुनी गेली त्याची मार्गी चालिलो, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषयांता म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा, द्वेत सर्व निरसलो, धर्म जागो निवृत्तीचा. त्याने फेडिले पडळ, पण त्या मार्गाने गेल्याच्या नंतर द्वेत जातं. कोणत्या मार्गानं? वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांदा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हलपलो, ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. त्या मार्गाने गेल्याच्या नंतर बरं योग नाही महाराज, मग त्याच्याकरता भक्तिपंथ बहु सोपा महाराज. त्या भक्तिपंथानं गेल्याच्या नंतर निश्चित स्वरूपाची प्राप्ती होईल. संत महात्म्यांनी सांगितलंय ना, संतांच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर संत द्या बिनठोक तुम्ही झोपले तरी काय हरकत नाही. अहो घरदार सोडून राख रांगोळी करायची आणि तुम्ही इथं आल्याच्या नंतर विनोदाची अपेक्षा करायची, याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतं असेल? विठाला 2 घंटे फक्त तुम्ही माझ्या तावडीत आहात बरं का, स्पष्ट बोलतो. आणि 2 घंटे जर तुम्ही ज्ञान नसल, जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगात काय सांगितलं हे तुम्हाला आवडत नसेल, विनोदाची अपेक्षा तुम्ही करत असाल, तर हे कपडे घालून आमचा काहीच फायदा नाही होणार. हे माझं मत आहे प्रांजळ. संत आताचे कीर्तनकारांनी बघितले, मी पत्रिका बघितली, तुम्ही कीर्तनकार किती चांगले ठेवलेत हे मला सुद्धा म्हणायचं. मी बोलत नाही आणि साधू कोणाला भेट नाही, बोलायचं म्हणलं तरी संन्यासी कोणाला भेट नाही, पण पत्रिकेत तुका म्हणे साधू बोले खडगदार, खोत ते अंतर, खोत ते अंतर दुर्जनाचे. तुका म्हणे साधू बोले खडगदार, खोत ते अंतर, खोत ते
म्हणतो मी. म्हणून आज वारकरी संप्रदायाचं मला तर खूप दुःख होतं महाराज. आपल्या मराठवाड्यामध्ये 9 ते 11 कीर्तन ठेवता चांगली गोष्ट आहे महाराज. लोक जांभळे देत असले तरी मला फरक पडत नाही. आमच्या परिसरात गुरुवरे महाराजांनी भरपूर माझ्याकरता आशीर्वाद दिला आहे. एक दिवसही तुमच्या आशीर्वादाने मी घरी बसलेलो नाही, पण माझी एक निष्ठता मी कीर्तनाबद्दलची सोडणार नाही महाराज. जीव गेला तरी चालतो. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. हे जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. पांडुरंगी दरवाजा, आला तुझी पंढरीला. बऱ्याचशा लोकांना चेहऱ्याहून कळालं मला काय म्हणायचं. देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, चरण सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा. त्या मार्गानं स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, वाचे गाऊ साधूची कृपा लागते महाराज. बरं का, भक्तीच्या वाटेवर जरी जायचं असेल, आवर्जून सांगेल तुम्हाला, मी फोडून सांगेल. भक्तीच्या वाटेवर जायचं असेल तर साधूची कृपा कशी लागते मी सांगतो मला. जीवनात गुरु लागतात. गुरुविना अनुभव प्रमाण देत बसू नका. गुरुविना अनुभव कैसा कळे, अदुगरच काय, भावे विन देव नकळे नि संदेह. मानवी जीवनामध्ये गुरुशिवाय ज्ञानही मिळत नाही आणि गुरुशिवाय अनुभव सुद्धा मिळत नाही. द्वैताची झाडणी, गुरुविना ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी, भावेविन देव नकळेनी संदेह. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय ज्ञानही प्राप्त होऊ शकत नाही, गुरुशिवाय अनुभव मोठा का ज्ञान मोठं नाही सांगता येणार ना. अनुभव बरं जाऊ द्या. हे इथं महाराज जरा खोल गेले असं म्हणायला हरकत नाही. काय इथं महाराज जरा खोल गेले असं. साधूची कृपा असेल तर भक्ती मार्गावर सुद्धा जाता येत नाही. फोडून सांगेल. साधूची कृपा कशी असावी. साधूची कृपा झाल्याच्या नंतर बोध होतो महाराज, आणि बोध झाल्याच्या नंतरच भक्ती मिळते. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता माता रे मरून गेली तेव्हा, भक्ती पहिला धावून गावा. आता संध्याकाळी करू मी केशवा, बोध पुत्र निर्माण सुद्धा होत नाही. भक्ती कशी निर्माण होते सांगतो. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता माथारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आता संध्या कैसी मी करू केशवा विठाला. या मार्गावर जायचं असेल तर अगोदर मनाची कृपा लागते. त्याने कृपा केली आमावरी गा,
वयवृद्ध माणसे आहेत बदनातले, पण आवर्जून सांगू का ते माझ्या मारांच्या हाताने मिले मार खाल्लेला आहे हो. त्याच्यामुळे लवकर आठवतं मला. उलट म्हणून परत सोयीचं करायचं याला कीर्तनकार खरा म्हणतात. गायक लोक लेज कडक कपड्यावर असले ना, ढवळे बगळे काय खिलारी बैल आपण नाही बरं का. आता आपण एक आहेत बरं का पंढरी आपा, आपण भजन म्हणणारे माणसं आहेत. पण जे नुसतं कीर्तनात चाली म्हणतात का, त्याची जिरवायची असेल तर चौचरणी प्रमाण मी आहे ना. कशी म्हणायची माहिती आहे ना तुम्हाला, मनोनी या संत महात्म्यांच्या जीवनावर किंबहुना परमार्थिक तत्वाचा अनुभव मिळायचा असेल तर मनाची कृपा लागते. मनुराजा एक देवपुरी असे नांदतो त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तिने कृपा केली आमावरी गा, मनोनी आलो या देशा. या संत महात्म्यांची कृपा झाली आणि भक्तीच्या हाताला धरलं आपण. जर भक्ती बर का बरोबर ज्ञान सुद्धा पुढे भक्तीने धरिले हाते, पुढे भक्तीने धरिले हात, मागे वैराग्य धर्म येणे, मागे वैराग्य धर्म येणे, चपळे होती, चपळ होती, आलो या देशा, धरले हाती, माग गाढव डुकर खोकर येती. असं आहे का काय? ज्ञान वैराग्य मागे ज्ञान वैराग्य. बरं काय येतं सांगतो. भक्तीचे दोन पोर आहेत महाराज, भक्तीला सुद्धा दोन पोर आहेत. कोणते कोणते? ज्ञान आणि वैराग्य. जिकडं आई जाती, कुत्री जर रोडनं पळत असली तिची पिल्लं कुठं जातात? आता कुत्री समाज इकडं जात असली, डुकरीन कुत्री, लेकर तिचे वाडी साईडला जातील का? आपाप पाठीमागे येतात महाराज. फक्त संत महात्म्यांच्या संगतीत राहून आपल्या गुरुची कृपा पात्र होऊन बोध पुत्र निर्माण यायचा. बोध झाल्याच्या नंतर मग भक्ती उपजती आणि भक्ती उपजल्याच्या नंतर मग पुढे भक्तीने धरली हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली ती अचपळे होती, सिद्धी आणून लावी पंथी गा विठ्ठल विठ्ठल. संगतीत राहावं लागतं महाराज. संत साधू का सोपा आहे का महाराज? साधूची व्याख्या सांगत असताना सांगितली, मनोजय वासना तोडून केली बिमोडी, मणिपूर्ण गर्ण पाता दुर्गती मोडी, काम क्रोध मद मत्सर दम्म अहंकार जोडी, अखंड परमानंद शिवनी उभवी गुढी. पुढं काय? शुद्ध भावनी शुद्ध भाव धरून घेतला प्रेमाचा गरळा. पुढं काय सांगा ना? शुद्ध नाम श्रेयीचे निज मुखी लागला चाला, हरिस्मरणाचे ने बळे केली अंकित कळी काळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. अजून काय लागतं तुम्हाला? चौचरणी वासुदेव ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव स्मरणे पाप हरणाचे मूळ. पुढं काय? तीर्थाचे माहेर ब्रह्म व्यापक निश्चळ घनासी मुखी स्मरता वाचा झाली निर्मळ, त्रिविध ताप शोषुनी रूपी स्वरूपी सुमंगळ हो. हे संत महात्म्यांनी पुरावे दिले. साधू का सोपा नाही महाराज. मनोजय वासना तोडून केली बिमोडी. आहो जिथं भगवान यशोदा आईला आपलं स्वतःच पोरग देव हे कळालं नाही, आपल्याला साधू कळाला. आपण इतके कुठं मोठे लागून गेलो. विठ्ठल यशोदा माता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा खोड्या करीत होते, खोड्याला वैतागली यशोदा माता आणि जुन्या म्हाताऱ्यांना सांगितलं, अशा आजी होत्या, यशोदा कृष्णानं खोड्या बंद कराव्या याच्याकरता तू काय कर माहितीये का? संकष्ट चतुर्थी व्रत धारण कर. संकष्ट चतुर्थी व्रत धारण केलं, संकष्ट चतुर्थी धरली यशोदा मातेने आणि भगवान श्रीकृष्ण संपांनी संप केला. महिनाभर आता काय करायची? महिनाभर देवी एक मास देवी खोडी नाही केली, प्रचिती ते आली यशोदेसी. एक मास भगवान श्रीकृष्णानं खोड्या केल्याच नाही महाराज. एक महिना. आणि एक महिना झाल्याच्या नंतर मग नवस फेडाचा टाइम आला. नवस फेडाचा टाइम आल्याच्या नंतर 1000 मोदक केले, 1000 लाडू केले. कोणी? म्या नाही. कोणी केले? देवकी ना? नाही कोणी केले? देवकी. कोणी केले? पटकन बोला ना. यशोदामाईने केले. आणि 1000 लाडू 1000 मोदक केल्याच्या नंतर यशोदामाई फक्त धूप आणण्याकरता गेली. भगवान श्रीकृष्णाने 1000 लाडू खाऊन घेतले. 1000 मोदक कोणी खाऊन घेतले? म्या नाही.
भगवान श्रीकृष्णाने खाऊन घेतल्याच्या नंतर मग यशोदा माता आली, अरे हे कुठं गेलं? मग भगवान श्रीकृष्ण सांगितले, मग आई 1000 उंदर आले. बर, 1000 उंदरावर सगळ्यात मोठा उंदीर होता एक, त्याच्यावर एक मोठ्या ढेरीचा बाबा बसला होता. त्यानं 1000 उंदराने एक लाडू खाल्ला आणि त्यानं सुद्धा लाडू खाल्ले. कोणी? गणपतीनं. भगवान यशोदेला आनंद झाला, माझ्या हातचे मोदक भगवान गणपती मला प्रसन्न झाले, याचा यशोदा मातेला आनंद झाला. महाराज कोणाला? यशोदा मातेला आनंद झाला. आनंद झाल्याच्या नंतर मग यशोदा माता म्हणे, कृष्णा मला बोलवायचं होतं ना तू? नाही म्हणे, मला भीती वाटली म्हणे ते उंदर बघितल्याच्या नंतर. बरं जाऊ दे, मी आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वाहते. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य वाहण्याकरता गुळ खोबरं आणण्याकरता गेली. पण भगवान श्रीकृष्ण म्हणे, गणपती 1000 मोदक मी खाऊन घेतलेत. कोणी खाल्ले होते माहिती? ते भगवान श्रीकृष्णानंच खाल्ले होते. अरे गडबडीत खाऊन घेतले मोदक गिदक, थोडे व्यवस्थित लाव पोटामध्ये. मग धरला गणपती, घातला तोंडात. कुठे गेला गणपती? पोटामध्ये गेला. पोटामध्ये गेल्याच्या नंतर यशोदा माता आली आणि यशोदा माता म्हणे, ज्याला गुळ खोबरं वाचा तो गणपतीच गायब. देवाशीच पुषे देव काय, देवाची तपुते देव काय, देवाची तपुते देव काय झाला, तपुते देव काय अशी आली बोलायाची असे आले बोलायाची, असे आले बोलायाची. चुकलं तरी काय हरकत आहे? तुमचंच लेकरू, तुम्हाला थोडीच काय म्हणणार आहे. देवाशीच पुषे देव काय झाला. तो भगवान श्रीकृष्ण म्हणाला, आई ते देवाचा बाप मी आहे. कोण म्हणाला? भगवान श्रीकृष्ण. जिथं भगवान श्रीकृष्ण देवाचा बाप आहे यशोदेला कळाला नाही. जिथं भगवान बाबा महान संत आहेत, आपल्यासारखं मूर्खांना कधी कळणार आहे? विठ्ठल नाही कळत महाराज. त्या काळामध्ये संत आपल्यासारखा दिसतात महाराज. संत महात्म्यांना आपल्यासारखेच 5 डोळे राहतात. संत नवती जगा मानसाच्या सारखे, 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 समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानसा त्यासारखी. तिथं भगवान बाबाचं महत्व काय कळणार आहे महाराज? जगद्गुरु तुकोबारायांसारख्या संत महात्म्यांना त्रास दिला. कोणी? मंबाजी बॉनी. मला जाती व्यतिरिक्त बोलायचं नाही, जातीवर घेऊन बोलायचं नाही. मंबाजी बॉनी मारलं महाराज जगद्गुरु तुकोबारायांना. धोतर पायजामा फाडूस तर मारलं, अंगातलं शर्ट फाटूस तर मारलं जगद्गुरु तुकोबारायांना. जगद्गुरु तुकोबारायांना मारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय संध्याकाळी कीर्तनाला आले व कीर्तनाला आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणत होते, अरे माझा नेहमीचा श्रोता दिसत नाही महाराज, दिसत नाही. कोण म्हणत होते? कोण म्हणत होते? तुम्ही किती जागेवर याच्या उकळत, रगी गिगी बाजूला फेकून द्या. इतक्या लांबून आलोय, दम लागतोय मला तुम्हाला सांगता सांगता तरी. जगद्गुरु तुकोबारायांना मारलं महाराज मंबाजी बॉननी. मारल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय कीर्तनाला संध्याकाळी अशी उभे राहिल्याच्या नंतर नेहमीचा श्रोता मंबाजी बॉ दिसत नाही, याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय घरी गेले. कोणाच्या? माझ्या नाही, मंबाजी बॉच्या. मंबाजी बॉच्या घरी गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, मंबाजी बॉ आज काऊन कीर्तनाला आले नाही? संत आपल्यासारखे दिसतात पण आपल्यासारखे नसतात महाराज. तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही का बावड गिवड झाले काय? आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखेच नसतात असं म्हणतात, असं म्हणतात आणि असं म्हणतात. मग नेमकं काय ते खरी स्त्री सांगा. मंबाजी बा झोपले होते घरी. जगद्गुरु तुकोबाराय घरी आल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले, मंबाजी बा तुम्ही मारलं म्हणून माझ्या कीर्तनाला तुम्ही आले नाही का? मंबाजी बा म्हणे तसं काही नाही. मग मला मारल्याच्या नंतर तुमचे हात दुखत असतील, मी हात पाय दाबू का? तेव्हा मंबाजीबा रडू लागले. मंबाजीबा म्हणाले, जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही तुकाराम महाराज तुम्ही कोण आहे आम्हाला सांगा ना, ह्या पामारांना कळण्याकरता तुम्ही सांगा. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणायला लागले, मला मीच कोण आहे मलाच माहित नाही. मला जर जाणून घ्यायचं असेल
तर भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा पुसने ते पुसा पांडुरंगा पुसने ते पुसा पांडुरंगा पुसने ते पुसा पांडुरंगा पुसने ते पुसा तुका म्हणे नव्हे दिसतो मी कैसा पुसने ते पुसा पांडुरंगा पुसने ते पुसा पांडुरंगा म्हणे दिसतो मी पैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा पुसने ते हा जगद्गुरु तुकोबाराय जाणून घ्यायचा असेल तर भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला विचारा असं कोण म्हणतं? जगद्गुरु तुकोबारा म्हणतात. पुसणे ते पुसा पांडुरंगा नोये तुका म्हणे दिसतो मी कैसा, असा बी काही पाटे नोये तुका म्हणे दिसतो मी कैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. जिथं मंबाजी बुवासारखांना जगद्गुरु तुकोबाराय कळायला नाही तिथं अखंड हरिनाम सप्ताह करून भगवान बाबा आपल्याला काय करणार आहेत? आपल्याला त्यांचं नामचिंतन करायचं नसेल तर विठ्ठल विठ्ठल या संत महात्म्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग येतात महाराज, पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून ते प्रसंग लोटतात महाराज. भगवान बाबाच्या जीवनामध्ये सुद्धा प्रसंग आला का नाही महाराज? अहो एका साधू जीवनामध्ये एक सगळ्यात मोठा अलंकार राहतो माझा. साधू जीवनामध्ये कधी लेडीज ही जवळ आली नाही पाहिजे आणि त्याचा आरोप आपल्या जीवनावर कधी घेतला नाही पाहिजे. भगवान बाबाच्या जीवनामध्ये तसं झालं ना महाराज. आरोप घेतला महाराज भगवान बाबाच्या जीवनामध्ये, आरोप घेतला नाही. आरोप घेतल्याच्या नंतर काय झालं महाराज? भगवान बाबांनी विदेशितीतले महात्मे महाराज मी सांगितले ना 30 गुण. राग येतो ज्या दिवशी आपल्या परमार्थिक अवस्थेला गालबोट लागल त्या दिवशी साधून कुठल्याच प्रकारचा विचार करू नये. जग पालतं जरी झालं तरी चालेल. ज्या दिवशी आपल्या अंतकरणामध्ये आपल्या परमार्थिक अवस्थेला गालबोट लागण्याजोगी जागा निर्माण होईल, समाज नावबोट ठेवत असेल, काही आरोप लावत असेल तर नाही केलं पाहिजे महाराज. ते साधून कडक निर्णय घेतला पाहिजे. भगवान बाबांच्या जीवनामध्ये ज्या दिवशी असा प्रसंग आल्याच्या नंतर भगवान बाबांनी काय केलं महाराज? लिंग कापून टाकलं. लिंग कापून तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे जाऊन आले देव दिले अभय ते आरती भगवान बाबा चिदानंद बाबा वैराग्य मूर्ती मंगल तिथे चांदणी बाबा आरती भगवान बाबा तुळशी उगवल्या रक्त सांडिले येते. साधू जीवनामध्ये ते सक्सेस असतं महाराज. ज्या दिवशी या देहावर कलंक लागेल त्या दिवशी याला सामर्थ्य महाराज म्हणतात भगवान बाबाचं. आवर्जून सांगेल साधू जीवन असं आहे महाराज. आवर्जून सांगेल माता माऊल्यांनो, जो शूर आहे तो कधी ओळखायचा? रणांगावर ओळखायचा. कोण? शूर क्षत्रिय. पण साधू मरणी ओळखावा. साधू मेल्याच्या नंतर साधूचं अस्तित्व निर्माण होत असतं महाराज. आवर्जून सांगेल भगवान बाबा त्या काळात लोकांना कळायला नाही, पण आज त्यांच्या नावानं पुण्यतिथीच्या निमित्तानं 8-8 दिवस चुलबंद भोजन खायला मिळतं. का सप्ते चालू कीर्तन प्रवचन हे कोणाच्या नावावर चालू? ही त्यांची कृपा आहे महाराज. पण ते होते तेव्हा झालं का? नाही महाराज. ते गेले महाराज जगाच्या पाठीवर संत होऊन, मग त्यांची किंमत कळायला लागली महाराज. ज्या दिवशी साधू जीवनामध्ये अलंकारावर आपल्या अस्तित्वावर ज्या दिवशी विषय निघालं, किंबहुना साधू ज्या दिवशी मरेल त्या दिवशी साधू जीवन महाराज. असा साधू माझ्यासारखे किती लाल कपड्यात दिसले तरी दर्शन घेऊ नका. माझं ऐका, आपले घरचे माणसं आहेत म्हणून तुम्हाला सावध करतो मी. असे लाल कपड्यावाले किती दिसले तरी त्यांचं दर्शन घेऊ नका. ज्या दिवशी तो साधू मरेल मग म्हणायचं मनुजय वासना तोडून केली बिमोडी, मग त्याचं दर्शन घ्यायचं महाराज. अशीच एक उत्तर भारतामध्ये घटना आली. लक्षपूर्वक आहे का माता माऊल्यांनो? उत्तर भारतामध्ये एक घटना आली. एक साधू होते महाराज, संन्यासी. भले अशी 1.5 फूट दाढी वाढलेली साधूची बरं का. आता आमच्या परंपरेत ठेवत नाहीत म्हणून आम्हाला विषयच नाही, जटान गिटा काहीच नाही. त्या साधूची 1.5 फूट दाढी. लक्षपूर्वक आहे का बरं का? त्या साधूची 1.5 फूट दाढी असणारा साधू ज्या आश्रमामध्ये राहत होता बरं का. साधू ज्या दिवशी मरेल त्या दिवशी त्याचं जीवन सत्य महाराज.
ज्या दिवशी त्यानं गालबोट जीवनामध्ये लावून घेतलं नाही, हे कधी ओळखायचं? त्याच्या मरणाच्या दिवशी ओळखायचं. महाराज लक्षपूर्वक आहे का? तो साधू उत्तर भारतातला 1.5 फूट जटा, दाढी आणि त्या आश्रमाच्या ठिकाणी एक वेश्या राहत होती. अरुणाप्पा वेश्या राहत होती. वेश्या ज्या वेळेस, आता हा संगम दुर्बळ आहे बरं का, साधूची कुटिया आणि वेश्याचं घर जवळ जवळ. साधू पाणी आणायला गेल्याच्या नंतर साधूला ती विचारत होती, कोण कोण कोण? वेश्या विचारत होती, ए साधू बाबा तेरी दाढी असली आहे क्या नकली आहे? कोण विचारत होतं? मी नाही. वेश्या त्या साधूला विचारत होती बरं का. साधूचं मरण साधू मेल्याच्या नंतर कळतं, साधू हयातीत असताना कळत नसतं. 1.5 फूट दाढी आणि ती चेष्टा करायची. कोण? वेश्या. ए साधू बाबा तेरी दाढी आहे की असली नका नकली आहे बता दे. ते साधू म्हणत होते, माझी दाढी असली आहे का नकली आहे हे आता नाही सांगणार तुला, मी मेल्याच्या नंतर सांगेल. मी नंतर सांगेल कधीतरी, लगेच नाही सांगणार, नंतर कधी तरी सांगेल. असा बहुकाळ गेला महाराज, 2-3 वर्ष गेले. ती विचारत होती सारखं, दाढी असली का नकली? मग ते साधू एका दिवशी ब्रह्मलीन झाले. पण बीपी शुगर अटॅक खलास. कोण? तो साधू. त्याची 1.5 फूट किती काय होतं? जटा नाही, दाढी होती. मग ती वेश्या म्हणू लागली, मेला तर मेला, मला सांगून नाही गेला मेला. हा कोण म्हणाल? साधूचं मरण, साधू ज्या दिवशी मरेल महाराज त्या दिवशी त्याचं खरं जीवन. ती वेश्या म्हणे, मेला तर मेला, सांगून नाही गेला मेला. अशी म्हणल्याच्या नंतर ते प्रेत उठलं महाराज. सत्य घटना आहे बरं का, काशीमध्ये काढलेली. ते प्रेत उठलं. साधूनं आपल्या दाढीहून हात फिरवला ना, असा हात मारला आणि सांगितलं, या साधूची दाढी असली आहे, याला कोणत्याच स्त्रीचा स्पर्श झाला नाही. विठ्ठल भगवान बाबांच्या जीवनामध्ये कधी महाराज झालं नाही महाराज. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे, असे संत महात्मे मिळणार नाही महाराज. जगाच्या पाठीवर असा एकमेव महात्मा होऊन गेला महाराज, पाण्यावर उपरनं टाकून ज्ञानेश्वरी वाचणं. आता लोक ऐकलं का तुम्ही महाराज? भक्तमाल नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा असं एखाद्या भक्ताचं वर्णन असन, एखाद्या महात्म्यानं उपरनं टाकावं पाण्यावर आणि ज्ञानेश्वरी वाचावं. हे भगवान बाबाचं सामर्थ्य आहे महाराज. हे सामर्थ्य दुसरं कोणत्याही, जगाच्या पाठीवर अनेक संत झाले महाराज, पण असं चरित्र कोणालाही सापडलं नाही की भगवान बाबांनी उपरनं टाकू सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली. आणि अशा संत महात्म्यांच्या मार्गावर गेल्याच्या नंतर जीवनाला निश्चित स्वरूपाचं सन्मार्ग मिळतो. अभंगाचं 2रं चरण. त्यांची पंथे चालू जाता, 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 महात्मे जन्माला कमी येतात महाराज. बहुनाम जन्मनान म्हणते, ज्ञानवान मान प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती, समात्मा सुदुर्लभ. असे महात्मे दुर्लभ असतात. बहुनाम जन्मनाम अंते, ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती, समात्मा सुदुर्लभ. असे महात्मे दुर्लभ येतात भगवान बाबा सारखे महाराज. आणि ते महात्मे दुर्लभ असणाऱ्या महात्म्यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच्यात मग 3रं कीर्तन आहे. त्यांच्यावर कीर्तन करत असताना स्वतः तुम्ही जांभाळ्या जाता म्हणलं, तुमच्यासारखे पापी तुम्हीच विठ्ठल विठ्ठल.
हो शोकांती काय महाराज 2 तास तुम्हाला कीर्तनकारांनी हसवलं म्हणजे त्याची 25,000 रुपये बिबी. त्यानं साधना किती केली, त्याचा अभ्यास किती आहे. साधून भिक्षा मागून जीवन जगणं हे साधूचं कर्तव्य राहतं. कीर्तनाच्या पाकिटावर आम्ही जगणारे तयारच नाही. विठ्ठल या साधूच्या जीवनामध्ये गेल्याच्या नंतर, त्या मार्गाने गेल्याच्या नंतर, या साधूंनी जो मार्ग दावला, मार्ग दावून गेले आधी त्यामध्ये ज्ञान भक्ती मार्ग अनेक तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोटे काही. त्या संत महात्म्यांनी मार्ग दावल्याच्या नंतर, त्या मार्गाने गेल्याच्या नंतर नाही कुठं गुंतणं आड फाटे सुद्धा येत नाहीत महाराज. पण तो मार्ग संत महात्म्याने दाखवला पाहिजे. आणि या संत महात्म्यांनी मार्ग दावला, अनेक प्रकारचे साधने केले महाराज. नाही अनेक प्रकारची यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती करिता तपे काम क्रोध कवळती नित्यानित्य ज्ञाने अहंकार वाढती करिता तीर्थाटने नाही नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. अनेक साधन करा महाराज. काही नाही काही नाना साधनांच्या केल्या खाटापाटा परिणप होती याच्या चौकटीपर्यंत सुद्धा या साधना जात नाहीत महाराज. अनेक साधना करा महाराज. संत महात्मे नाही महाराज. या संत गंगावत गजगंडवत गगनवत गांगेवत गेवत. कळलं का काय? गंगावत गजगंडवत गगनवत गांगेवत गेवत. काय कळलं तुम्हाला? या 4 शब्द म्हणजे भगवान बाबा विठ्ठल विठ्ठल. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेवत गेवत. आता हे पाठ करण्याकरता मला किती वेळ लागला असेल. म्हणून म्हणतो ना अभंगावरलं कीर्तन ऐकायचं. मला पाठ करायला किती वेळ लागला असेल. तुम्हाला ते 1 मिनिटात झालं. गंगावत गजगंडवत गगनवत गांगेवत गेवत. आई उन रिल रिक ए ओंग आय ओच हयवरट लन यमंगननम जभई. काय माहेश्वरानी सूत्रानी मला वाटतं लघु सिद्धांत कौमुदली म्हणले. हे 12 खडी कशातली? व्याकरणातली. व्याकरणामध्ये ही 12 खडी. जशी आपली अ ई आ ई ई याशी संस्कृत मधली 12 खडी. अ ई उन रिल रिक ए ओंग आय औच हयवरट लन यमंगननम जभई गडदस जब गडदस कप छटत चटतौ कपै शस हर इति माहेश्वरानी. बरोबर आलं का? नसन तुमच्या लक्षात. ही संस्कृत मधली 12 खडी. ही 12 खडी म्हणल्याच्या नंतर लिटरभर पाणी प्यावं लागतं. विठ्ठल संत महात्म्याने अनेक प्रयोग केले. भगवान परमात्मा आमची आई आहे. आपल्या जीवनाकरता मानवी जीवनाचं कल्याण व्हावं याच्याकरता संत महात्म्यांनी अनेक खटापटा केल्या महाराज. नाही आईची भाषा लेकराला लवकर कळती म्हणून संत महात्म्यांनी लेकरू होऊन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आमची आई आहे. बरं का पूर्व बा चुळबुळ चालूच राहते पोरांची. लेकराची भाषा आईला जास्ती कळते. लक्षपूर्वक आहे का? संत महात्मे आई होऊन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यापाशी गेले. लेकराची भाषा पोरांना जास्त कळते. इथं लेकर नाहीतच का गावात? या काय लेकर नाहीत का गावात? हे दिसायत मला 2-4 आहेत. पण तुमच्या घरी नाहीत का कोणाच्या? लेकराची भाषा आईला कळती. एक असं बारकं पोरग होतं. गुरुवरे महाराज नेहमी सांगतात. लक्षपूर्वक आहे का बरं का? ते बारकं पोरग कथेत सुद्धा म्हणायचं आई मला लघवी आली. भागवत कथेत. आता महिला मंडळ नादे महाराज मराठवाड्यात लेकर आणायचे सोबत. आई की त्यात पोती आई की त्यात पोती पोथी संघ आणत्यात नाती. तुम्हाला पाठी वाटतं मला जवळजवळ. आता ते कीर्तनकारांनी गुत्तच घेतलं तुम्हाला हसवायचं. मग ते पाठ करून ठेवायला आम्हाला सुद्धा कधी कधी बोलावं लागतं. ते विलत नाही. ऐकी त्यात पोती संघ आणतात नाती करीतात म्हणा. तुम्ही करता म्हणा तुम्हाला माहितच आहे. करीतात वाती का नाती वाती ध्यानात नाही राहिली माती. कस काय ध्यानात राहील महाराज? तसंच एक पोरग कथेत गेल्याच्या नंतर आई मला लघवी आली. कीर्तनात गेल्याच्या नंतर सुद्धा आई. बर का लेकराची भाषा आईला जास्त कळती बाबा. काय म्हणे तुमचं गावकऱ्यांनो? लेकराची भाषा आईला जास्त कळती. ते कथेत गेल्याच्या नंतर सुद्धा माझी आई मला लघवी आली. भागवत कथेत कीर्तनात सुद्धा गेल्याच्या नंतर मग ती आई म्हणे बाळा तू कुठेही गेल्याच्या नंतर लघवी आली असं म्हणू नको. लोक हसतात मला. मग ते लेकरूच आईला म्हणे आई मग मी काय म्हणू? ते लेकरू म्हणे बाळा तुला लघवी आल्याच्या नंतर तू गाणं म्हणायचं असं म्हण.
ती अचप झालं. लघवी आल्याच्या नंतर गाणं म्हणायचं हे सूत्र बसलं ना. सूत्र बसणं झालं ना. लघवी आल्याच्या नंतर गाणं म्हणायचं असं म्हण बरं चालेल. तो कथेत लघवी आल्याच्या नंतर आई मला गाणं म्हणायचं हे कोणालाच माहित नव्हतं. गाणं त्याच्या आईला त्यालाच माहित होतं, वडिलाला सुद्धा माहित नव्हतं. आता काही काळानंतर वडील दीपावळीच्या सुट्ट्यामध्ये ती गेली माहेराला आणि ते लेकरून त्याचा बाप एकटाच घरी होते बरं का. हा आईची लेकराची भाषा आईला कळते. ती गेली माहेराला हे एकटंच तेच बाप आणि ते काट एकटंच घरी होतं बरं का. रात्रीचे 12 वाजले. रात्रीचे 12 वाजले तो पप्पाला म्हणे पप्पा मला गाणं म्हणायचं हो. पप्पा म्हणे आता इतक्या रातची म्हणायचं म्हणलं तू रानमळा गावा जमा करशील ना. आता लहान लेकराचा आवाज म्हणजे सामान्य स्वरूप राहतं का काय. रात्री 12 वाजता हे सांगितल्याच्या नंतर तुम्ही किती हसले खरं इमानदारी सांगा बरोबर तुम्ही किती फ्रेश झाले. भगवान बाबा गाथा ज्ञानेश्वरी म्हणलं की आपलं दुष्काळ कोणाला पुरायला जायचं असे चेहरे होतात तुमचे. ते लेकरू माय गेल्याच्या नंतर पप्पाला म्हणे मला गाणं म्हणायचं. रात्रीचे 12 वाजले. ते पोरग म्हणे पप्पा मला गाणं म्हणायचं. पप्पा म्हणे बाळा तू आता ओरला ना अख्खं गाव जमा करशील बरं का. मग तू काय कर हळूस माझ्या कानात म्हण. ज्याला करायला त्याला धन्यवाद, ज्याला नाही करायला त्याला धनुर्वाद. विठाला कानात धार सोडली पाहता काय माझ्याकडं. विठाला आईची लेकराची भाषा आईला कळते. आता कुठं तरी मला वाटतं बरं का तहसीलदार साहेब बरोबर का गादेवाड माझा परिचय आहे पण लक्ष येते ना बऱ्याच दिवसानंतर बघितलं. तहसीलदार साहेब नाही तहसीलदार साहेब का पटकन सांगा ना वाडीकर सांगा तहसीलदार साहेब. आता कुठतरी मला वाटलं आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शरीरा. पिटला कसे फ्रेश झाले महाराज तुम्ही बापरे. हे पाप आहे महाराज पाप जीवनातलं तुमच्या. विठाला या संत महात्म्यांचे उपकार फिटणार नाही महाराज. संत महात्म्यांनी सांगितलं महाराज ये ग विठाबाई. जगद्गुरु तुकोबारांनी प्रत्येक इंद्रियाला वळण लावलं. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम हेची मज प्रेम देई देवा. कान भरोनिया ऐकून तुझी मूर्ती तोंडानं जांभाळी देईल देवा. हो बरोबर आहे का. जगद्गुरु तुकोबारांनी प्रत्येक इंद्रियाला वळण लावलं महाराज. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम हेची मज प्रेम देई देवा. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती हे मज विश्रांती देवी देवा. वाहे रंगी टाळी नाचेन उदास दी हातास पाया सुख. तुका म्हणे माझा सकळ देह भाव अनेक नको ठाव चिंतुयासी. ही सामान्य स्वरूपाची घटना आहे का महाराज. असे संत महात्मे होणार नाही महाराज. तेनेची पंथे चालो जाता या पंथानं गेल्याच्या नंतर निश्चित स्वरूपाचं आपल्या जीवनाचं कल्याण होईल महाराज. या संत महात्मे हे संत महात्मे आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं याच्याकरता वैकुंठाहून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी आलो याची
आलो याची कारणासी परित्राणाय साधूनां विनाचायत दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या मानवी जीवनाचं कल्याण व्हावं म्हणून भगवान संत महात्मे आवडतात महाराज. संत महात्म्यांचं वर्णन आपल्या मुखारविंदातून होईल हे शक्य नाही. कायवान वाता न पुरे वाणी मस्तक काय महिमावरून. या संतांचे उपकार अनेक आहेत महाराज, होणार नाही. ज्ञानोबरांची भाषा सांगू का बाबा तुम्हाला. एवढे जे महिमेचे करणे तेव्हाच्या बळे वाहन मी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत असे के उत्कल्पतोरवरी फुलवरा काही शिनी पाहून येऊ क्षीरसागरा आईसा कवनेवासी कापुरा सुवासुदेव चंदनाते काही शिनी चर्चा व्यामृताते केवी ते रांधावे गगनावरी उभावे असं नाही. घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमा ना कळिता के असे साधन हे जाणून मिया नमन निवांत केले. माऊली ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतली ओव्या विठ्ठल सांगू का. रानमळा आणि हेलसवाडी गावांनी प्रत्येकाने 1000 रुपये जमा करायचे. अहो करशंका पुढच्या वर्षी लोक करशंका रानमळ्यातून 1000 रुपये आणि हेलसवाडीतून 1000 रुपये जमा करून माझ्याकडे द्यायचं. उन्हाळ्यामध्ये सूर्य खूप थंडी प्रदान करतो. नाही कळालं त्याला असं करंट मारलं पाहिजे वायरनं. काय उन्हाळ्यामध्ये सूर्य थंडी प्रदान करतो बरोबर आहे. काय होतं इकडं सूर्य निघतच नाही का. हा सूर्य निघतो का नाही इकडं. सूर्य उन्हाळ्यामध्ये थंडी प्रदान करतो असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे. हा हे लेकरू पहिलं मला भेटलं होते पटकन गरम म्हणलं. उष्णता प्रदान करतो कोण चंद्र. तुम्हाला किती घुमिलं तर तुम्ही घुमशान रे बाबा. धन्य विठाला विठाला. उन्हाळ्यामध्ये सूर्य उष्णता प्रदान करतो. बर उष्णता प्रदान उन्हाळ्यामध्ये सूर्य करतो बरोबर ना. लाईलाई होती जीवाची आपण असं म्हणतो. वाडींनी 1000 रुपये हेलसवाडी आहे का आहे ना. हेलसवाडी 1000 रुपये जमा करा माझ्या विश्वासावर कुठं तुमचे जाणार नाही पैसे. 1000 रुपये जमा करा. रणमळ्यावाल्याने 1000 रुपये जमा करा. आपण सूर्य उन्हाळ्यात खूप तापतो. आपण चंदन विकत घेऊन त्याला लावायला जाऊ. डील मंजूर करायचे सांगा पटकन त्याच्याकडून. करायची का मंजूर डील करायची का बाबा. का करायची नाही ते अशक्य आहे. का सूर्याची अंगा लागत असे सूर्याच्या अंगाला उठणं लावणं जसं अशक्य आहे तसं आपल्या मुखातून भगवान बाबाचं वर्णन करणं अशक्य. विठाल एवढे जे महिमेचे करणे तेव्हाच्या बळे वानुमी कवने का सूर्याची अंगा उठणे लागत असे केवत कल्पतरुई फुलवरा काही शेनू सागुरु क्षीरसागरा ऐसे कवने वासिका पुरा सुवासुदेव. नाही भगवान बाबाचं वर्णन करता येत नाही करता येणार. त्यांचा महिमा काय वरून मी पावर. त्यांचा महिमा काय वरून मी पावर. त्यांचा महिमा वरून मी पावर. त्यांचा महिमा वरून मी पावर. हरी भक्त थोर नम्राधिका नगरे ब्रह्मदिका. त्यांचा महिमा त्यांचा महिमा संतांचं वर्णन करत असताना कीर्तन हसवण्याकरता नसतं माझ्या राजांना. भगवंताकरता रडू आलं पाहिजे अंतकरणामध्ये. कीर्तनाची भाषा आजकाल कुठं लिहून ठेवली कीर्तनकारांनी आणि तुम्ही त्याला सहाय्य करता मला. तुमच्यासारखं पाप दुसऱ्या जगामध्ये नाही. विठाल या संत महात्म्यांचं वर्णन होणार नाही महाराज. मी मगापासून बोलतोय अभंगावरलं चिंतन ऐकण्याची सक्त गरज आहे महाराज. मी आवर्जून सांगेल मी महिन्याचे 10 कीर्तन करेल महाराज पण अभंगावरच बोलतो. ठाम माझं मत आहे असं. जीव गेला तरी चाला. अहो नाही कीर्तन ठेवलं तर आमचं संन्यासाचं काय अडकणार आहे. मागं ना पुढं काय उडं सांगा ना पटकन. काय मागं ना पुढं फुफुटा उडं. 2 घरी जर मागितले तर 4 भाकरी देतील.
आता माझ्यासारखा इकून दाबून टोचली तर ही पाठीमागून निघण अशी तब्येत आहे माझी. काय पोटाकून दाबून टोचली तर पाठीमागून निघण अशी तब्येत आहे. अगरबत्ती पहिलवान मी, जाडजूड तुळशी. 4 भाकरी दिवसभराच्या पुष्कळ. आणखी काय लागतं? तुम्ही बोलवा अथवा नका बोलू, आम्ही जगद्गुरु तुकोबारांचे दास आहे महाराज. घर सोडताना तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरोशेने भेटे पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. नाही महाराज, या संत महात्म्या उगाची माथा ठेवी जे चरणी. संत महात्म्यांचं वर्णन करत असताना आपली वाणी अपुरी पडते. जसं की सूर्याला चंदन लावणं जसं अशक्य आहे, तसं भगवान बाबांचं वर्णन करणं आपल्या वाणीतून अशक्य आहे. तुमच्या कानाला ऐकणं सुद्धा अशक्य. कानाला ऐकणं सुद्धा न पडे भूता न पडे भूता पडे गुंता कोठे काय ते पडे गुंता न पडे
पडे गुंगा काटे काही ना. हे कोठे काही कोठे काही कोठे काही ना. ना परगुंता कोठे काही, ना परगुंता कोठे काही, तेरच बोलते चालू जाता, तेरच बोलते चालू जाता. रघुमाई ढोबार टाळी टाळी माय बाप टाळी या. ढोबार कुमाई 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 ढोबार टाळी वाजवा, टाळी वाजवा. कुमार ठोपार खुमाई बार कुमार बार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ठोपार खुमाई ढोबार कुमार 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 टाळी वाजवा, भजन करा. ढोबार कुमार हो. तुका म्हणे ऐसे संत खाली बसा पूर्व 2 मिनिट. तुका म्हणे ऐसे संत निळामणी हा निळामणी निळामणी. ते तुकोबाऱ्यांच्या अभंग घ्यायची सवय झाली जास्त विशेषतः आज निळोबाऱ्यांचा यातला सुरुवातीला म्हणताना सुद्धा तुकोबाऱ्यांचाच म्हणलो मी. निळामणी ऐसे संत त्याची कृपा सिंधू संत महात्मे कृपा सुख असणारे आपल्यावर सुख प्रदान असणारे संत महात्मे असतात. त्यांचं भजन चिंतन केलं पाहिजे. त्या संत महात्म्यांवर बोलणारे कीर्तनकार आवर्जून आणा महाराज. तुम्हाला कळकळीची विनंती.
विनोद सम्राट ज्यांनी खळखळून तुम्हाला असं असं नका अनुकीर्तन करा, आवर्जून सांगेल कीर्तनाच्या माध्यमातून. असे संत आपल्या जगाच्या पाठीवर आहेत. त्या संत महात्म्यांचं नामचिंतन केल्याच्या नंतर पाप जातं. अशा संत महात्म्यांच्या हात वरती, सगळ्यांनी हात वरती करा. आपण भजन करू, सगळ्यांनी हात वरती करा. भगवान बाबा जय भगवान बाबा, भगवान स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा रो भगवान बाबा, वामन बाबा भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा, जोग महाराज जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, जय भगवान बाबा. भगवान हात वरती, हात महिला मंडळ. अहो सहज रीतीने भगवान बाबा नाही मिळाले असं वर गमू नका, हात वरती करा. भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा, जोग महाराज जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, हात वरती. जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा, गंगागिरी महाराज जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, गंगागिरी महाराज जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, नथुराम बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, नथुराम बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. हात वरती, हात भगवान वरती. बाबा जय भगवान बाबा, भगवान बाबा जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा पंकज स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, पंकज स्वामी जय जय भगवान बाबा, भगवान बाबा जय भगवान बाबा, जो महाराज जय भगवान बाबा. भगवान बाबा आत्ता कुठंतरी बरं वाटेल. इतक्या लांबचा प्रवास करून आल्याच्या नंतर आत्ता कुठंतरी जायला बरं वाटेल. संत महात्म्यांचं नामचिंतन झालं पाहिजे जीवनामध्ये. राजांनो, आपण ज्याच्याकरता आपल्याला नरदेव मिळाला त्या संत महात्म्यांचे उपकार आहेत. दम लागाल भाऊ, काढ रे भाऊ, मरून जाईल मी जाऊच नाही. एक एक काढणं, एक एक काढणं. फेटा येऊ घेशी नाही बाबा. भगवान बाबांचं नामचिंतन, संत महात्म्यांचं तुकाराम तुकाराम पटापटा बोला. नाम घेता कापेयम. आता तुम्हाला अभंगावर शांत बस, खाली बस बाबा, चोपदार बाबा, चोपदार होता. या संत महात्म्यांचं नामचिंतन केलं पाहिजे. या परिसराला अभंगावरलं कीर्तन आवडतं बरं का. तुम्हाला कीर्तन कोणतं आवडतं सांगू का? मी 2 तासामध्ये आता पाहिलं. तुम्हाला अभंगावरलं आवडतं, आमच्या परिसरात अभंगातलं आवडतं. इतका बदल आहे तुमच्यात आमच्यात. म्हणून तुम्ही जांभळ्यामध्ये मत देत होता. आम्हाला त्यांना काय वाटत नाही. आम्ही आमच्या मुद्द्यावर ठाम आहे महाराज. अभंगावरच बोलायचं, कोणाला पटो अथवा न पटो. म्हणून संत महात्म्यांनी जे मार्ग दाखवलेत, मार्ग दावून गेले आधी. भगवान बाबांनी जो मार्ग दाखवला, एकरी का पण लेकरू शिका, हे भगवान बाबांनी आपल्याला सांगितलं. त्यानुसार आपण सांगितलं पाहिजे. तरुण मुलांनी हाच उपदेश घ्या कीर्तनातून. भगवान बाबा म्हणजे काय? भगवान बाबांचं एक वाक्य आठवा, एकरी का पण लेकरू शिकवा, ही भगवान बाबाचा उपदेश आहे महाराज. म्हणून आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, चांगल्या रीतीने परमार्थ केला पाहिजे, नाही परमार्थिक स्वरूपात. आज 2 तास बोलण्याकरता मी एका साधूची सेवा केली महाराज. निष्ठावान एका साधूची लंगोटी धुतली बरं का. 2-2, 3-3 साधू नाही. तुमच्याच कुळातलं रत्न आहे अरुण महाराज. मी जाणूकपूर्वक बोलतो बरं का. हेडपट लोकांना जाती उले बोलायची सवय म्हणून सांगतो मी. तुमच्याच कुळातलं रत्न आहे, त्या रत्नाची मी लंगोटी धुततो म्हणून आज मला 2 घंटे इथे बोलता आलं. हे साधूचे उपकार आहेत, हे लक्षात ठेवा. आवर्जून सांगेल, माझ्या गुरुजींची जन्मभूमी इथंच आहे. कोणती? चिकलठाणा. माफी मागून बोलतो, माझ्या गुरूंचं मला नाव घेत नाही. बुद्धवंत परिवाराचे, आणि त्यांच्यावर गादीवर मला उत्तराधिकारी त्यांच्याच कृपाशीर्वादाने मला कमी वयात नेमण्यात आलं. नाही तर हे कमी वयात घडतं. तुमचं सर्वांचं भाग्य आहे, आईवडिलांचा आशीर्वाद आहे, तुमचं सर्वांचं मार्गदर्शन आहे. जे वडिलांनी आत्तापर्यंत भजन शिकवलं त्याचं एक फळ आज मिळालं महाराज. आज खऱ्या दृष्टीने फळ मिळालं.
दुसरं काही कारण नाही. आता काय कीर्तन करावं आणि हे करावं. आई वडील हयातीत असताना पोरांना आई वडिलाच्या डोळ्यात पाणी आणलं पाहिजे महाराज, त्याला तारुण्य म्हणतात. हा आई वडील आत आहेत, मला याच्याबद्दल नाही म्हणायचं, यांच्या नावानं मी पिंडदान केलं ते माझ्या करतात मिळेलच बी, बरं कीर्तनात सांगतो काय. पण त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला तरी समाधान वाटलं पाहिजे, ज्यांच्या कुळामध्ये आपण जन्म घेतलाय, ज्यांच्या पोटी जन्म घेतला. आज आई वडील कसे असतो, पण आज त्याला 8 दिवस सुखान झोपीन महाराज. माझं लेकरू 2 तास कीर्तनामध्ये बोललं, हे त्यांची आठवण आहे, आनंद आहे महाराज. आपण तारुण्यात धरलं पाहिजे. आपण लाल दिव्याच्या गाडीत फिरायचं का पोरीच्या मागे फिरायचं, स्पष्ट बोलतो. हा आपल्या जीवनात आपण ठरवलं पाहिजे महाराज, आपल्याला लाल दिव्याची गाडी पाहिजे का काय. मग नाही जीवनामध्ये काही करता आलं तरी चालेल महाराज, पण संत महात्म्यांचं नामचिंतन, संत महात्म्यांची सेवा, त्यांच्या संगतीत राहिलं पाहिजे महाराज. असे निळामणे ऐसे संत कृपावंत शिक सिंधू, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही ज्ञानेश्वर माऊली मार्गदाऊनी गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे कुंता कोठे काही. झाली कीर्तन रूपी सेवा श्री संत भगवान बाबाच्या, वामन भाऊच्या, नथराम बाबाच्या, गुरुनाम गुरु सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या चरणावर अर्पण करतो. आवर्जून सांगतो, पुन्हा हात जोडून विनंती, पुढच्या वर्षी कीर्तनकार जे भरायचे असतील त्यांना आवर्जून सांगा 25,000 रुपये देतो, पण आम्ही जो अभंग देऊ त्या अभंगावर बोला. म्हणजे जे आम्ही आमच्यासारखे अभ्यास करून घासतात ना महाराज, त्यांचे कष्ट वाया जात नाहीत. सोपं नाही. तास तास हे रुद्रीचं म्हणाले, गणानंत्वा गणपती गुंग हवा महे निधी नंत्वा निधिपती गुंग हवा महे वसो मम मजानी गर्भधमात्व, हे म्हणणं सुखारती रश्वा, हे स्वर म्हणण्याकरता लिटरभर पाण्याची बाटली पितो तुम्ही. फक्त 34 सुक्त वाकायचे. कशातले? रुद्राष्टाध्यायी. लवकर संस्कृत कळावं, ज्ञान प्राप्त हो, याच्याकरता कष्ट तुम्ही फलतूस कीर्तन करून आणून तुमच्या पोरांना सुद्धा वाईट बुद्धीमध्ये जाईल ना, चांगलं बुद्धीत उतरावा ही माझी कळकळीची विनंती. झाली कीर्तन रूपी सेवा भगवान बाबांच्या, वाहून भाऊंच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी अर्पण करून विराम देतो. जय विठ्ठल जय